श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब करायसाठी 1 सेकंद लागतो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण सर्व आनंदात आणि उत्साहात आपला जे मराठी नववर्षातील जे सण असतात ते अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो. त्यापैकीच येणारा आता जो सण येणार आहे तो म्हणजे वटपौर्णिमा येणार आहे. त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. आणि त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ मार्गानुसार ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करत असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आपल्या घरामध्ये आपण करत असतो त्या सुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या असतात. तर बघा, आता दिनांक 10 जून 2025 रोजी मंगळवारी 11:36 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी बुधवारी 11 जूनला पौर्णिमा दुपारी 1:14 समाप्त होणार आहे. तर मग आपल्याला या कालावधीमध्ये वटसावित्रीचं पूजन म्हणजे वडाचं पूजन कधी करायचंय हे बघणार आहोत. त्याचबरोबर सत्यनारायणाचं पूजन केव्हा व कसं करायचंय ते सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर आपण या दिवशी कुठल्या मोठ्या प्रमाणात सेवा केल्या पाहिजेत त्या आपण सुद्धा बघणार आहोत. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा ही तिथी जी असते ही एक प्रकारची देवाने दिलेली अशा आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या मानवी जीवनामध्ये एक पर्वणी असते. त्या पूजनामध्ये म्हणजे किंवा सत्यनारायणाच्या पूजनामध्ये किंवा कुठल्याही देवतेच्या पूजनामध्ये जेव्हा आपण विविध वस्तूंचा वापर करत असतो किंवा त्या सुपारी, नाणं, तांदूळ, गहू या नैसर्गिक घटकांचा जेव्हा आपण वापर करत असतो तेव्हा आपल्याला या गोष्टींपासून फायदा कुठल्या प्रमाणात होतो तर पंचमहाभूतांची पूजा केल्याचा फायदा आपल्याला यामध्ये होत असतो. तर बघा, आपण आता सर्वप्रथम बघूयात की या दिवशी आपल्याला सत्यनारायणाचं पूजन कधी करायचंय. तर बघा, 10 जून 2025 रोजी मंगळवारी जेव्हा पौर्णिमा सकाळी 11:36 प्रारंभ होईल त्यानंतर आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे 4:30 वाजतापासून ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत श्री सत्यनारायण भगवानाचे पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे. ते पूजनाचा व्हिडिओ सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत. तर बघा, सत्यनारायणाचं पूजन घरामध्ये पैसा न टिकणे, घरामध्ये अन्नधान्य न राहणे, घरामध्ये सतत किटकिट, घरामध्ये शांतता न राहणे, घरामधील अन्नाला चव नसणे व घरामध्ये अशांततामय वातावरण असणे व घरामध्ये अमावस्या व पौर्णिमेला होणारा त्रास. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा एक प्रकारची अशी पर्वणी असते की त्यामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात किंवा ज्या काही चांगल्या शक्ती असतात, सकारात्मक शक्ती असतात, यांना एक प्रकारची मुभा दिलेली असते की भगवंताकडून त्यांना ती मुभा अशी याच्यासाठी दिलेली असते की त्यांना मुक्त संचार त्यावेळेस करता येतो. आणि भरती आणि ओहोटी समुद्राला येत असते, त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो तो आपल्या पृथ्वीवर एक प्रकारचा त्या पाण्यामध्ये म्हणजे खेचून आणण्याचा तयार होत असतो. पाण्याला उलाढाल करण्यासाठी ती ग्रॅव्हिटेशनल जी फोर्स आहे, ती शक्ती आहे, ती काम करत असते. त्याचप्रमाणे माणसाच्या मनाला सुद्धा भरती ओहोटी येत असते त्याच कालावधीमध्ये. कसा तर त्यांच्यावर विपरीत परिणाम त्या दोषानुसार होत असतात. पितृदोष, मातृदोष, शाप, तडतडा, वास्तुदोष किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी कर्णीबाधा असेल तर ह्या गोष्टीपासून निर्मुक्त होण्यासाठी आपण घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन करावं विधियुक्त. त्याचबरोबर आपण या दिवशी आपल्या श्रीयंत्राचं पूजन, कुंकुमार्चन, अभिषेक करावा. त्याचबरोबर आपल्याला जर जमत असेल तर या दिवशी आपण श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचावा. आणि वटवृक्षाची पूजा करताना बघा, एक आख्यायिका आहे. माता सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण म्हणजे तिच्या पतीचे प्राण यमराजाकडून परत आणली होती. ती आख्यायिका अशी आहे की जेव्हा त्याची घटिका जवळ आली होती आणि त्याला मृत्यू नेण्यासाठी आला होता त्याच्या घरामध्ये आणि यमराजाचे दूत व स्वतः यम सुद्धा त्याला घेण्यासाठी त्याच्या घरामध्ये आले व त्याचा प्राण हरून ते जेव्हा यमलोकात गेले तेव्हा माता सावित्रीने वटवृक्षाची पूजा करून भगवंताचं पूजन करून काळ वेळेवरही मात करून त्याचे प्राण परत आणले. बघा, खूप मोठी ही आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे म्हणजे पतिव्रतेचं धर्म काय असतो हे आपल्या गुरुचरित्रामध्ये, स्वामी चरित्रामध्ये प्रत्येक सप्तशती असो, भागवत असो, सर्व ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण कुठल्या प्रमाणे कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला आपले ग्रंथ शिकवतात. जेव्हा ग्रंथ समजतील तेव्हा संत समजतात आणि जेव्हा संत समजतील तेव्हा भगवंत आपल्याला कळत असतो. ज्याप्रमाणे माता सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत आणले व त्याला पुनर्जीवित केले व पातिव्रत्याचं पावित्र्य सर्व जगांना दाखवून दिले, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा
7 जन्मात हाच पती मिळावा व आपल्या पतीच्या आयुष्याचं संरक्षण व्हावं यासाठी वटवृक्षाची पूजा आंब्याचं फळ अर्पण करून त्यांना करायची आहे। त्याचबरोबर घरामध्ये आपण 11 अगरबत्त्या लावून आणि किंवा धूप लावून एका प्लेटीमध्ये आपण देवरासमोर आसनस्थ बसावं व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची एक आपण जप घ्यावा, एक माळ, आणि त्याचबरोबर आपण या दिवशी 11 वेळा कालभैरवाष्टक 11 अगरबत्त्या लावून वाचावं, म्हणावं व कालभैरव महाराजांना सतत चिंतन करावं की महाराज माझं संरक्षण होऊ द्या आणि माझ्या कुटुंबाचं संरक्षण होऊ द्या आणि त्याचबरोबर ती जी रक्षा आहे ती सर्व घराच्या अवतीभोवती पिवळ्या मोहरीमध्ये मिक्स करून म्हणजे फेकून द्यायची आहे, आपल्याला फुंकायची आहे। त्याचबरोबर आपल्या घराचं संरक्षण पुढच्या पौर्णिमेपर्यंत होत असतं आणि कुलदेवता आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी येतात आणि पित्र जे आहेत त्या अमावस्येच्या दिवशी येतात। त्यामुळे आपल्याला खिरीपासून म्हणजे तांदळापासून बनलेली गाईच्या दुधात खीर आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून बनवायची आहे आणि माता लक्ष्मीला श्रीयंत्राला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होत असते। त्याचबरोबर आपल्या घरातील कुलदेवतेची जी टाक आहे त्या टाकीचा आपल्याला श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा असतो या दिवशी। आणि या दिवशी यानंतरची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा असते आणि आपल्याला त्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं असते, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। ते सुद्धा आपण अतोनात व्यवस्थित पद्धतीने गुरुचं महत्व त्यामध्ये सांगणार आहोत। तर आपल्याला हा जो सण असतो हा सण शेवटचा सण असतो या कालावधीमधला आणि वट वृक्षाचे पूजन केल्यानंतर दुसरी जी पौर्णिमा असते ती गुरुपौर्णिमा म्हणजे दुसऱ्या वर्षाला प्रारंभ होत असतो सणासुदीच्या दिवसाला। तर बघा या दिवशी आपल्याला सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे, श्रीयंत्राचं पूजन करायचं आहे, कालभैरवाष्टक वाचायचं आहे। त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम जर तुम्हाला वाचणं शक्य होत असेल तर त्याने माता ललिता त्रिपुर सुंदरी व कुलदेवतेची कृपा राबून आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभते व त्याचबरोबर कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी आपल्याला सत्यनारायणाचं पूजन यामध्ये करायचं आहे व त्याचबरोबर कुलदेवतेच्या टाकेवर आपल्याला कुंकुमार्चन किंवा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि सर्व स्त्रियांनी आपल्या पतीचं म्हणजे चरणस्पर्श घेऊन या दिवशी दर्शन करायचं आहे। त्याचबरोबर उपवास सुद्धा करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी, म्हणजे पतिव्रतेचा जो धर्म आहे त्यामध्ये हा जो उपवास आहे हा अग्रगण्य उपवास आहे आणि महाराजांच्या कृपा आशीर्वाद आपण ज्या काही सेवा करत असतो त्या फलित व्हाव्या यासाठी आपण ज्या ज्या नियमाचं पालन आहे ते सांगितलेलं आहे ते आपण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एका बाटलीभर पाण्यामध्ये आपण खडे मीठ टाकून, तुरटी टाकून व त्याचबरोबर गोमूत्र टाकून आपली जी फरशी आहे ती फरशी पुसायची आहे, कारण अमावस्या पौर्णिमा जर आपण फरशी पुसली तर धनलाभ होतो असं शास्त्र सांगते। व त्याचबरोबर आपल्या देवारामध्ये जर कवड्या असतील पिवळ्या, पांढऱ्या, तपकिरी तर त्या कवड्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे। कुबेर यंत्राचं सुद्धा पूजन आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेमध्ये करायचं आहे व याचबरोबर लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त या स्तोत्र मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कर्जबाजारीपणा होऊ नये म्हणून या दिवशी आपल्याला करायचं आहे। तर या सर्व सेवा आपल्याला महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करायचं आहे आणि दुर्गा सप्तशती पाठ जर जमत असेल तर पौर्णिमेला अवश्य करत चला, जेणेकरून आपल्या संसारातील जे दुःख आहे ते नाहीसे होतील आणि कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद भेटून आपल्याला सुख शांती समाधान शैक्षणिक प्रगती व घरामध्ये स्थिरता येईल यासाठी या सेवा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा अल्पशा प्रयत्न आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्त्रियांना शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती आपल्याला पोहोचवायची आहे। बघा आपण एका जणाला माहिती पाठवली तर अनेक जणांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला तर आपल्याला त्यांना सुद्धा या स्वामी महाराजांच्या मार्गाबद्दल व या वट पौर्णिमेच्या सणाबद्दल माहिती सुद्धा त्यांना भेटेल। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा। श्री स्वामी समर्थ।